लोकसभा अध्यक्षांनी घेतलेल्या बैठकीनंतर संसदेच्या कामकाजाची कोंडी फुटली. उद्यापासून कामकाज सुरळीत चालवण्यावर सर्वपक्षीय सहमती. 13 आणि 14 डिसेंबरला लोकसभेत तर 16 आणि 17 डिसेंबरला राज्यसभेत संविधानावर होणार चर्चा. संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू यांची माहिती. संसदेत गदारोळामुळे कामकाज आजही तहकूब. व्यत्यय आणणारं विरोधकांचं वर्तन जनतेचा अनादर करणारं. राज्यसभेचे सभापती जगदीप धनखड यांची प्रतिक्रिया. द साबरमती रिपोर्ट या चित्रपटाचं संसद भवनातल्या बालयोगी सभागृहात विशेष स्क्रीनिंग. चित्रपट पाहिल्यानंतर निर्मितीसाठीच्या मेहनतीची पंतप्रधानांकडून प्रशंसा. राज्यात सत्ता स्थापनेच्या घडामोडींना वेग. भाजपा विधिमंडळ नेत्यांच्या निवडीसाठी 4 डिसेंबरला भाजपा आमदारांची बैठक. मुख्यमंत्र्यांच्या नावावर होणार शिक्कामोर्तब. राज्यात भाजपा विधिमंडळ नेता निवड प्रक्रियेचे केंद्रीय निरीक्षक म्हणून गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी आणि केंद्रीय मंत्री निर्मला सीतारामन यांची नेमणूक. उपमुख्यमंत्रीपदावर दावा नाही. शिवसेना नेते श्रीकांत शिंदे यांचं स्पष्टीकरण. संधी असतानाही केंद्रात मंत्रिपद नाकारल्याचा दावा. भविष्यातील आव्हानांचा सामना करण्यासाठी देशातील युवा शक्तीला सक्षम बनवल्याचा केंद्रीय वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांचं नवी दिल्लीत प्रतिपादन. आणि बांगलादेशात हिंदूंवर होत असलेल्या अत्याचाराविरोधात देशभरातून उठवला जात आहे आवाज. ठिकठिकाणी निदर्शनं.